पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दादांनी घरातल्या फक्त बायकांना कशाला बोलवलं असेल? नवीन रूल तर सेट नाही होतात ना? अरे यार, किंवा कधी विचार केला नसेल असं फ्रीडम? काय चाललं असेल यांच्या डोक्यात ना, काहीच कळत नाहीये। ताई येऊ? आता माझ्या रूम मध्ये यायला तुम्हाला परमिशनची काय गरज आहे? या। अगं तसं नाही, तू जरा टेन्शन मध्ये दिसलीस ना म्हणून विचारलं। अगं नाही, टेन्शन नाहीये, पण जरा विचार करत होते। आम्ही जो विचार करतोय तू पण तोच विचार करतेस का? दादांनी घरातल्या फक्त बायकांना मीटिंगला का बोलवलं असेल? हे नवीन नियम तर लागू नाही होत आहेत ना? नक्की काय असेल ग त्यांच्या डोक्यात? एक्झॅक्टली हाच विचार करते मी। आमचं पण तेच झालंय। पण ना काहीतरी सरप्राइजिंग असणार आहे। मला ना भीती नाही वाटत आहे, उलट मी तर एक्साइटेड आहे। मला माहिती आहे आणि त्यामुळे ना मला झोप पण नाही येणार। मला पण झोप नाही येणार, पण ना घरातल्या कोणाला तरी माहिती असणार आहे। ते जर कळलं ना तर निदान झोप तरी येईल। हो ना, माझी तर झोपच उडाली आहे। मला तरी वाटतंय की एकतर आईला माहित असेल किंवा मुक्ता बहिणीला। वैजयंती, रेणुका येणार आहे ना इथे झोपायला? येईल, झोपायचं असेल तर झोपेल। झोपायच्या वेळेला माणसं झोपतातच। बरी आहेस ना? मला काय झाड पडले? बरी आहे। तू सरळ विचारतोय ती रेणुका इथे झोपायला येणार आहे का? अहो तेच सांगते ना, झोपायचं असेल तर झोप आहे। झोपायच्या वेळ झालं की माणसं झोपतातच। दादा हवं का तुम्हाला? काहीतरी डोक्यात ना वेगळेच विचार चालू आहेत तुझ्या। जे काय असेल ते बिंदास बोल। काहीतरी तिने नाही सांगितलं ना तरी मला माहिती आहे ती कशाचा विचार करतेय। ही उद्याचा विचार करतेय। उद्याचा? उद्या काय? काय दादा, तुम्हीच विसरला? उद्या जी बायकांची मीटिंग प्लॅन केली आहे ना तुम्ही, त्याचा विचार करतेय ती। आणि हीच नाही, सगळा महिला वर्ग या मीटिंगला घेऊन खूप एक्साइटेड आहे। आणि तर झोप पण लागत नाही। हो, माझं पण तसंच झालंय। मला कधी हिंट मिळाली असते ना उद्याची तर रात्रभर झोप नाही लागणार। नाही तर मला सांगा ना काहीतरी। अगं आई, तुला माहित नाही म्हणजे नवलच आहे। मी तर ऐकलं होतं की बायकांना त्यांचे नवरे सगळं सांगतात असं। हे मला सांगतायत? वाट बघ। हे का तू विचारून बघ ना, तुला सांगते लाडकी लेकी। कितीही प्रयत्न केला तरी मी कुठली हिंट देणार नाही। जे काय आहे ते उद्या कळेल तुम्हाला। विचारायचं ना जरा। ये राव साहेबा, तू आमासनी काय मूक सभेसाठी बोलवलंयस का? हो, म्हणजे आम्ही सगळे उत्सुक आहोत की कशाला बोलवले तुम्ही आम्हाला। ठीक आहे, आता उत्सुकता फार ताणून न धरता सांगतो। आपल्या घरामध्ये, नगरकरांच्या कुटुंबामध्ये महिलांची मीटिंग होणं हे पहिल्यांदाच घडतं। पण मुक्ताला मी घरामध्ये संबळ वादनाची परवानगी दिली त्याच्या पाठीमागचं कारण माहितीये? कारण ती माझ्यापासून चोरून लपून संबळ वादन करत होती। हे मला अजिबात आवडलं नाही। मला त्याचा खूप त्रास झाला आणि कौतुकही वाटलं। आणि तिनं ते तसं करू नये म्हणून मी तिला घरामध्ये संबळ वादनाची परवानगी दिली। हे करत असताना माझ्या मनामध्ये आणखीन एक विचार आला की मुक्ता जसं चोरून लपून आपली कला जोपासण्याचा प्रयत्न करते, तसं घरातल्या प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये काहीतरी सुप्त इच्छा असतील ना। पण आपल्या घराची शिस्त, आपल्या घराचा कडक कायदा, नियम, माझ्याबद्दलची भीती याच्यामुळं तुम्ही त्यातलं काही करत नाही। पण उद्या तुमच्यापैकी कोणी मुक्तासारखंच लपून
चोरून तुमच्या सुप्त इच्छा अशाच घराच्या बाहेर जाऊन जर पुऱ्या करू लागला तर ते मात्र मला आवडणार नाही. म्हणून मी आज हे सांगण्यासाठी तुम्हाला बोलवलंय की आजपासून लपून चोरून काहीही करण्याचं कारण नाही. मी तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य देतो. तुमच्या मनामध्ये जे काही आहे, जे काही तुम्हाला करावंसं वाटतं ते अगदी खुल्या मनानं आपल्या घरात करा. मुक्ताची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जसा मी तिच्या पाठीमागे उभा राहिलो तसं मी तुमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी उभा राहील. फक्त तुम्ही काहीही करताना हा विचार करा की नगरकरांच्या नावाला कुठेही बट्टा लागणार नाही, धक्का लागणार. तेव्हा निश्चिंत मनाने तुम्हाला जे काही करायचे ते तुम्ही करू शकता. यापुढे तुम्ही कुठल्याही बंधनामध्ये राहायचं नाही, कुठल्याही दबावाखाली राहायचं नाही. हा, फक्त एक गोष्ट आहे, जे काही कराल माझ्यापासून कृपया काहीही लपवू नका. नंतर जर मला कळलं ना तर मला त्याचा खूप त्रास होईल. उंच उंच भराऱ्या घ्या. तुमच्या पंखांना बळ देण्यासाठी हा रावसाहेब उभा आहे तुमच्या पाठीशी. काळजी करू नका. आम्हा पुरुषांना आजपर्यंत असं वाटत होतं की घरातल्या स्त्रिया त्या फक्त घरकामासाठीच असतात. त्यांना आपण आपल्या दबावाखाली दाबून ठेवू शकतो. माझ्या लक्षात आलं की आपण स्त्रियांना दाबून ठेवू शकतो पण त्यांची स्वप्न नाही दाबून ठेवू शकतो. त्यांच्या इच्छा आकांक्षा नाही दाबून ठेवू शकत. आणि मग त्यातूनच एखादं असं उदाहरण समोर येतं मुक्तासारखं. मग तिला इच्छा होते लपून छपून हे सगळं करण्याची. ती कुणालाही होऊ नये म्हणून हा मी निर्णय घेतोय. मला पुरुषांना असं वाटायचं की फक्त बायकांच्या स्वयंपाकाचं खूप कौतुक केलं की झाल्या तुम्ही खुश. असं नसतं. पण थोडीफार का होईना पण स्त्री पुरुष समानतेचा नेमका अर्थ मला आता थोडा थोडा कळायला लागलाय. अजून पुरता कळलेलं नाहीये. पुरुषी अहंकारामुळं थोडासा वेळ लागेल हे सगळं स्वीकारायला. आणि त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची मदत लागणार आहे बरं का. म्हणजे माझ्याकडनं काही चुका घडल्या, पुन्हा मी पूर्वीसारखाच मध्येच कधीतरी वागलो तर न घाबरता मला माझ्या चुका दाखवून द्या. मला बदलायला मदत करा. गरज आहे तुमची मला. आणि काय ना, रीतिरिवाज परंपरा या तोडण्यासाठी मोडण्यासाठी माणूस तेव्हा उभा राहतो जेव्हा त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाहीत. माझ्या लक्षात आलं मुक्ताच्या उदाहरणावरून की रीतिरिवाज आणि परंपरांमध्ये मी असं तुम्हाला अडकवून नाही ठेवू शकत. मोकळं केलं पाहिजे. तेव्हा आजपासून तुम्ही तुम्हाला जे हवं ते सगळं करू शकता. तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. मग आता सुरुवात करूया. म्हणजे तुम्ही मला एक एक तुमची स्वप्न तुमच्या सुप्त इच्छा सांगायला सुरुवात करा न घाबरता. मला वाटतं गायत्री तुझ्यापासून आपण सुरुवात करूया. बोल. अगं बोल. म्हणजे मी तुम्हाला कधी सांगू नाही शकले पण मला फॅशन डिझायनिंगची हौस होती. कॉलेजला असताना पण मला कॉलेज बरोबर फॅशन डिझायनिंग पण करायचं होतं. मी किती वेळा त्या कोर्ससाठी फॉर्म आणला होता पण नंतर रूम मध्ये जाऊन मी तो फाडून टाकायचे. फॅशन डिझायनिंग म्हणजे तेच ना, असे चित्रविचित्र कपडे घालून असं ते चालत जातात आणि मग लोक त्यांचे फोटो काढतात. नाही नाही, ते मॉडेलिंग असतं दादा. नशीब म्हणजे सुटलो आहे. बोल पुढे बोल. फॅशन डिझायनिंग म्हणजे काय असतं माहितीये? म्हणजे ना आपण असे कपडे डिझाईन करायचे
ते तयार करायचे आणि मग नंतर मार्केटमध्ये आणायचे. म्हणजे मला बिझनेस म्हणून नाही, मला आपला छंद म्हणून करायचंय फॅशन डिझायनिंग. कर मग. जा आता ते फॉर्म काय असतील ते परत घेऊन ये आणि त्याची काय फी असेल ती सांग, आपण भरून टाकू आणि सुरू कर. येस, थँक्यू दादा. गायत्री, आता आपली जबाबदारी वाढली. आधी आपण दोन्ही डोळ्यांनी स्वतःची स्वप्न बघायचो, पण आता आपल्याला एका डोळ्यांनी दादांचं स्वप्न पण बघायचंय. हो ना, खरंय. बरं आता दुसरं कोण? हा, माधवी. हा? सांग, तुझी काय इच्छा आहे? कुठली अशी स्वप्न आहेत तुझी जी राहून गेलेत? राहून जायला मी अशी स्वप्न कधी पाहिलीच नाही हो. पाहिली नाही म्हणजे? पाहिली नाही म्हणजे नाही पाहिली. अशी स्वप्न पाहायची असतात मी असा कधी विचारच केला नाही हो. असा कसा विचार केला नाहीस ग तू? नवलच आहे अगं. प्रत्येकीच्या लहानपणापासून प्रत्येकीची इच्छा असती की आपण काहीतरी करावं. अहो आजी, प्रत्येकीची नसती. म्हणजे छोट्यांसारखी आपल्या देशात करोडो बायका आहेत ज्यांना आपण काहीतरी बनायला पाहिजे, आपण काहीतरी करायला पाहिजे याचा विचार सुद्धा येत नाही. खरं तर ना, घरातली माणसंच हा विचार त्यांच्या मनात येऊ देत नाही. लहानपणापासून प्रत्येक मुलीला सासरी जाऊन तुला कसं वागायचंय, त्यांचं मन कसं सांभाळायचं हे शिकवलं जातं सतत. तू कुणाची तरी आई आहेस, कुणाची तरी बायको, कुणाची तरी सून, हे असंच तुला व्हायचं हे शिकवलं जातं. स्वप्न बघायची दृष्टी येणार कधी ना त्यांना? हो हो, असंच झालं माझ्यासोबत. ठीक आहे, मग आता आपण नव्याने सुरुवात करूया. नव्याने पुन्हा एकदा विचार कर. नक्की काहीतरी सापडेल. सापडलं की सांग. ते पूर्ण करण्यासाठी आपण धडपडूया. नंतर थोड्या वेळाने सांगितलं तर चालेल का? लगेच 2 तासात 3 तासात सांगायची गरज नाहीये. व्यवस्थित वेळ घे त्याच्यासाठी. हा, मग चालेल. हा, आता वैजयंती, मी हा, तुझं असं कुठलं स्वप्न अर्धवट राहिलंय किंवा तुला पूर्ण करायचंय पण ते करता आलेलं नाहीये? माझे काय स्वप्न असणार? घरातले सगळ्यांनी एकत्र राहावं, एकमेकांवर प्रेम असावं, एकोपा असावा, घर एकत्र बांधलेलं असावं, एवढंच. बाकी काय? अगे हे तर आहे, तू लग्न झाल्यापासून हे करतच आली आहेस. त्यात काही वेगळं काही नाहीये. आपण आता चर्चा करतोय तुझ्या मनातली काही वेगळी इच्छा, काही वेगळी स्वप्न या रोजच्या रुटीन कामांपेक्षा वेगळी असतील ना, काहीतरी राहून गेलेली. हो, पाहिलं ना. आई, अगं सांग ना, आम्ही सगळे खूप एक्साइटेड होत ऐकायला. मोठी आई, सांगा ना. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना जरा विचित्र वाटू शकेल. काय वाटणार नाही, बोल बिंदास. मला ना ड्रायव्हिंग शिकायचं होतं. लग्न झाल्यापासून इच्छा होती माझी की ड्रायव्हिंग शिकावं. तुमच्याला बाहेर जायचं ना, तुमच्या शेजारी बसलेले असायचे. गाडी चालवताना तुम्ही कुठला गिअर टाकताय, पहिला, दुसरा, टॉप गिअर, रिव्हर्स गिअर, सतत बघत असायचे मी. हात ना असं शिवशिवायचे माझं स्टेअरिंगला लावण्यासाठी. माझी कधी हिंमत नाही झाली तुम्हाला सांगण्याची. 25 वर्ष लागली तुला ही इच्छा बोलून दाखवायला? काय वैजयंती, किती वेळा माझ्या बरोबर गाडीमध्ये बसलीयस. त्या स्टेअरिंगला हात लावायला, त्या स्टेअरिंगच्या समोर ड्रायव्हर सीटवर बसायला, ही इच्छा व्यक्त करायला 25 वर्ष. नशीब आज मी विचारलं आणि तू सांगितलंस. आज विचारलं नसतं ना तर कदाचित 50 वर्ष निघून गेली असती आणि मग ही इच्छाही मरून गेली असती. काय हरकत नाही, उद्यापासून तू ड्रायव्हिंगचं ट्रेनिंग सुरू कर. आणि दुसरा तिसरा कोणी नाही, मी शिकवेन तुला ड्रायव्हिंग. तुम्ही? बर, आता जया सांग. मला ना खरं तर सायंटिस्ट व्हावंच वाटत होतं, पण माझ्या मैत्रिणीचा भाऊ ना CA झाला
मग मला पण सीए व्हायची इच्छा झाली. पण आता मेधा काकू आहेत ना, त्यांची मुलगी सायंटिस्ट झाली. मग मला आता सायंटिस्ट व्हायचंय. बरं मग फायनल काय ठरलंय? तसं काही ठरलं नाहीये, पण मला ना माझ्या स्वतःच्या पैशांनी आई बाबांसाठी घर घ्यायचंय. पण कसं घ्यायचं ते समजतच नाही. पैसे कसे कमवायचे ते मला माहितच नाहीये ना. मी शिकवीन तुला पैसे कमवायला, व्यवहार कसे करायचे सगळं मी शिकवेन तुला. आपल्याकडं माझ्या फर्म मध्ये नोकरी कर, तुला दर महिन्याला मी छान पगार देईन. मग व्यवहार कसे करायचे असतात, काम कसं करायचं असतं, पैसा कसा कमवायचा असतो, तो साठवायचा कसा असतो, हे सगळं सारंग तुझा सारंग दादा आणि मी आम्ही दोघं शिकू तुला. नक्की तुझं स्वप्न पूर्ण होईल. वाव, म्हणजे मी एक मोठी बिझनेस वुमेन होऊ शकते. येस, बरोबर, मला ना बिझनेस वुमेनच व्हायचं होतं. आपला गोल ना आता सेट झालाय. रेणुका, तुझं काय स्वप्न आहे? तुझं स्वप्न ऐकायला आवडेल मला. आधी वाटायचं की बेस्ट ट्रेकर व्हावं किंवा मग ट्रॅव्हलिंग बिझनेस मध्ये काहीतरी करावं, सो दॅट जग फिरता येईल. पण आता काहीतरी वेगळंच करायचा विचार आहे. काय विचार बदलले? खेळायचा विचार आहे. म्हणजे स्पोर्ट्स मध्ये? किचन मध्ये. अगं स्वयंपाकात कुठला खेळ नाही खेळता येत. नाही, हे बघ, मुक्ता मला स्वयंपाक शिकवत असताना मी मसाल्यांशी खेळायला शिकले आणि त्यात मला एवढी मज्जा येऊ लागली ना की मला आता असं वाटतं की मी बेस्ट शेफ बनू शकते. तो आता मी असं ठरवलंय की मी स्वतःला आजमावून बघणार आहे. अरे वा, हा वेद तर अगदी नशीबवान निघाला. अरे आम्हाला तर रेणुकाच्या हातचा चहा सुद्धा माहिती नाही आणि आता वेदची तर काय चंगळ असणार आहे. रेणुकाकडे बघून कुणाला वाटणारही नाही की तिची इच्छा किचन मध्ये काहीतरी करण्याची असेल. बघा ना, तुझ्या ह्या स्वप्नाला आमचा तरी पाठिंबा आहे. थँक्यू आई. थँक्यू दादा. आणि आता आई बोल. माझी समधी स्वप्न पुरी झालीत बघ. रावसाहेबानं माझ्या लेकरानं मला आई म्हणून हाक मारावी एवढीच एक इच्छा होती आणि ती बी त्यानं पुरी केली. आता समध्या इच्छा पुऱ्या झाल्या, पर एक सल कायम मनात घर करून राहिली. बोल ना, कोणती? आजवर माझ्यामुळं तू लोक कलाकारांना नाव ठेवत आलास, त्यांचा अपमान करत राहिलास, तोंडाला येईल ते बोलत राहिलास तू. त्याची भरपाई म्हणून या समध्या लोक कलावंतांचा तू सन्मान करावास. एवढीच माझी मनापासून इच्छा आहे रे. तुझी इच्छा नक्की पूर्ण केली जाईल. माझ्या या घरामध्ये एक एवढी मोठी लावणी सम्राज्ञी, एवढी मोठी कलाकार माझ्याच घरामध्ये, आणि मी तिला ओळखूच शकलो नाही. तिचा मान सन्मान तर खूपच दूर, तिला 4 भिंतींमध्ये अडकवून टाकलं मी. इथे मिळेल तिथे तिचा सतत अपमान करत राहिलो, तिला सतत अवमानित करत राहिलो मी.
माफ कर मला. नाही, पण आता नाही. आता मी तुझा सन्मान करायचं ठरवलंय. कुठल्याही लोककलेमधल्या उत्कृष्ट कलावंताला मी तुझ्या नावाचा पुरस्कार जाहीर करणार आहे. ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी चंद्राबाई नगरकर पुरस्कार.